नवी मुंबई शहरामधल्या विविध काही महत्त्वपूर्ण निर्णय असे घेण्यात आले। यामध्ये काही सेवानिवृत्ती संदर्भामध्ये पदसंख्या भरण्यासंदर्भामध्ये विषय चर्चेत आला। त्याच्याबरोबर काही ठिकाणी शहरामधल्या अनेक विविध नागरिक कामांच्या संदर्भामध्ये मंजुरी देण्यात आली। आणि आपल्याला माहित आहे की जशी या ठिकाणी सर्व कमिटी म्हणजे महापालिका अस्तित्व म्हणजे ज्या पद्धतीनं इलेक्शन झाल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी शहरामध्ये प्रत्येकाने आपापल्या वार्डमधल्या समस्या या ठिकाणी सांगतात की मग ते गार्डन असो, फुटपाथ असो किंवा अन्य सर्व ज्या लोकांच्या समस्येच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सर्व वार्डमधल्या कामाच्या संदर्भामध्ये आज चांगल्या पद्धतीनं आज चर्चा झाली। त्याचबरोबर विषयाला मंजुरी देखील देण्यात आली। त्यामुळं शहरामधल्या सर्व नागरिकांना चांगल्या पद्धतीनं नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुखसुविधा देण्याचं काम या सर्व सदस्यांच्या माध्यमातून होणार आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं। किती कोटींची कामं मंजूर झालेली आहेत? आज एक 15-20 कोटीची कामं आजच्या या सभेमध्ये मंजुरी झालेली आहे। आणि काही या ठिकाणी आपण पाहताय की मुदतवाढ काही आता समजा स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये देखील आपण 3-4 प्रस्ताव आपल्या याच्यामध्ये आहेत। त्या संदर्भामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं या नवी मुंबई शहरामधल्या प्रत्येक घटकांमधल्या नागरिकाला न्याय मिळण्याकरता सर्व समावेशक असणाऱ्या सर्व सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून या संदर्भात आपण आज काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। काही प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी 2-3 प्रस्ताव आपण या ठिकाणी त्यांचा स्थगित ठेवलेले आहेत। यामध्ये सन्मान्य सदस्यांनी सूचना केल्या की त्या कामामध्ये पूर्णपणे त्याची माहिती देण्यासंदर्भामध्ये किंवा माहिती घेण्यासंदर्भामध्ये एक आठवडाभर आपण स्थगित करावा अशी सूचना आल्यानंतर ते 2 विषय आपण या ठिकाणी सदस्याच्या सूचनेप्रमाणे आपण याचं स्थगित केले। एक प्रस्ताव होता की जो प्रस्ताव ऑलरेडी आधी आला होता तो पुन्हा आला, त्याबाबत काय सांगाल? प्रशासनाच्या थोडं चुकबोलीमुळे तो प्रस्ताव आलेला आहे, मंजूर झालेला होता। परंतु त्यांनी स्वतः प्रस्ताव ज्या वेळेला आपण अजेंडा देतो त्याच्यानंतर चूक लक्षात आली आणि त्यांनी चूक स्वतःहून तो परत घेतलेला आहे। त्यामुळं असे प्रस्ताव पुन्हा असे चूक होऊ नये अशा संदर्भामध्ये प्रशासनाला सूचना देखील दिल्या। फॉन्टच्या बाबतही काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला की फॉन्ट दिसत नाही, अक्षर दिसत नाही। साहजिक आहे, सन्मान्य सदस्य पाटीलताई यांनी या ठिकाणी सूचना मांडली की आपला जे अजेंडा आपण देतोय त्याचा जो फॉन्ट आहे तो थोडासा मोठा करण्यात यावा की जेणेकरून सर्व सदस्यांना त्याचं स्पष्टीकरण स्पष्ट मराठीतून दिसेल असं या पद्धतीनं तो छापाई करण्यात यावा आणि देण्यात यावा। मूषक संदर्भामध्ये हा जो प्रस्ताव आलेला आहे तो आपण प्रस्ताव सध्या आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे। परंतु पूर्णपणे एक नवीन प्रस्ताव मूषकच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सन्मान्य सभागृह नेते यांनी सूचना मांडली की आपण तो प्रस्ताव सध्या आपण 3 महिन्याच्या मंजुरीकरता आपण दिलेला आहे। परंतु पूर्ण अजून त्याच्यामध्ये सुधारणा करून टेक्नॉलॉजी प्रस्ताव आपण या ठिकाणी आणू आणि त्याच्यामध्ये तोपर्यंत आपण या मूषक धोरणाला जो 3 महिन्याकरता आलेला आहे त्याला मंजुरी आपण दिलेली आहे। सभापती साहेब, तुम्ही बऱ्याच कामांना विकास कामांच्या मंजुरी अग्रीमेंटसाठी मंजुरी दिली तुम्ही, आता पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळ्यात हे कामं कसं होतं? पावसाळ्यामध्ये ही जी कामं आहेत ती पावसाळ्यामध्ये जी कामं म्हणजे पावसामध्ये ज्या कामांना पावसाचा त्रास होणार आहे अशी कामं होणार नाहीत। परंतु जी मंजुरी दिल्यानंतर याची पुढील प्रक्रिया व्हायला 2-3 महिने जातातच। आणि ज्यावेळेला फायनल काही जे कामं आहेत ते कामं आता समजा खड्ड्याची कामं आहेत ते देखभाल दुरुस्ती कामं ते रुटीन प्रमाणे चालणारच आहेत। त्यामुळं ज्या पावसामध्ये जी कामं होणार नाहीत ते कामं होणारच नाही आहेत।
त्यामुळे ज्या आवश्यकता आहेत त्या कामामध्ये आज आपण या ठिकाणी मंजुरी दिली आहे. कोपरकरण्याच्या रुग्णालयामध्ये इन्स्ट्रुमेंट खरेदीचा तो प्रस्ताव आहे. काय ते इन्स्ट्रुमेंट दिलं? कसं आहे, आपण या ठिकाणी कोपरखान्याच्या हॉस्पिटलमध्ये काही उपकरणे खरेदी करण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव आले होता, परंतु आमच्या सदस्यांनी सूचना मांडली होती की या ठिकाणी आपण जर काही कोरोनाच्या कालावधीमध्ये काही इन्स्ट्रुमेंट आपण खरेदी केले होते, त्याच्यामध्ये जर ती आपण आपल्याकडे अवेलेबल असतील तर ते आपण या ठिकाणी खरेदी न करता आपण त्याचा वापर करावा. परंतु या ठिकाणी सन्माननीय आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिल्याप्रमाणे ती उपकरणे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये घेणं आवश्यक होतं, त्यामुळे ती खरेदी करणं हे गरजेचं आहे. आणि आरोग्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती करता सांगतो, आरोग्य असो किंवा शाळा असो, या दोन्ही विषयामध्ये सर्व सदस्य लोकप्रतिनिधी त्याचबरोबर या नवी मुंबई शहराचे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं सातत्याने या नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा नवी मुंबई शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या संदर्भामध्ये महत्वाचं पाऊल उचलून जेवढं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं सुविधा देण्याचं काम आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे. आणि आपण पाहिलंय काल परवा अतिशय MRI मशीन असो किंवा कॅथलॅब असो, अशा पद्धतीनं ज्या अनेक चाचण्या होणार आहेत, या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कुठल्याही प्रकारे त्यांना इतर खासगी हॉस्पिटलमध्ये जो खर्च येत होता त्यापेक्षा पूर्णपणे या महापालिकेच्या माध्यमातून त्यांना सुविधा मिळावी आणि स्वस्त दरात मिळावी अशा म्हणजे पद्धतीने महापालिका या आरोग्य संदर्भामध्ये जास्त गंभीर आहे असं म्हणायला लागेल. 100% महापालिका आरोग्य आणि शाळांच्या म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये महापालिका नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त लक्ष देऊन या ठिकाणी त्यांना जो काही म्हणजे नवी मुंबई नागरिकांना करदात्यांना जो काही त्रास होणार होता, म्हणजे इतर ठिकाणी जाऊन पैसे खर्च करणे वगैरे, तो आता तुमच्या या सगळ्या धोरणांमुळे थांबेल असं म्हणायला लागेल. 100% आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा अतिशय चांगल्या दर्जेदार सुविधा मिळणार आहेत आणि त्यांना पैसे खर्च लागणार होते ते या ठिकाणी थांबणार नक्की.